कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पहा जानू, काय मस्त गाणं गातेस। अगदी कॉलेजचे दिवस आठवले बघ। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। थँक्यू। चल, तुला कसं वाटलं माझं गाणं? जयंत, जानू, हा पण काय प्रश्न झाला? तू खरंच एक्सलंट गायलीस। म्हणजे मी तर फॅन आहे तुझ्या गाण्याचा। चल आपण निघूया। सर, जेवल्याशिवाय सोडणार नाही हं आम्ही तुम्हाला। नाही नको, आम्ही खरंच निघतो आता। खरं तर स्टार्टर्स खाऊन खूप पोट भरलंय आमचं आणि आता खरंच खूप उशीर होतोय। प्लीज आता आम्हाला फोर्स करू नका। ठीक आहे, गुड नाईट मॅम। गुड नाईट सर। गुड नाईट ऑल आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतकी छान पार्टी अरेंज केलीत आमच्यासाठी। थँक्यू मॅम। गुड नाईट। गुड गुड नाईट। नाईट। गुड नाईट। खूप खवखवतोय का? हो हो। हे घ्या, बरं वाटेल। मी गरम पाणी पण आणते। हा काय रे, कुठे होतास? किती वाजले? उशीर का झाला? खूप काम होतं। बरं 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 बरं। हा आई ग, भूक लागली? बरं जा, हात पाय धू, मी वाढते गरम गरम। खरंच लक्ष्मी, हा मुलगा कामाला लागल्यापासून एकही दिवस त्याने सुट्टी घेतली नाहीये बघ। मेहनती पोरगे आहे ते आपलं। बरं त्याला वाढते, भूक लागली आहे ना? हळू खा। तू जेव। तुमच्यावर खूप प्रेम आहे त्याचं। सतत तुमचा विचार असतो त्याच्या डोक्यात। कामावर जाताना दररोज मला सांगतो तुमची काळजी घ्यायला। खरंच खूप गुणाचं लेकरू आहे माझं। असं वागतो जसं काही मीच त्याचं लहान बाळ आहे। अगदी। तुम्हाला सांगते सासूबाई, इतकी काळजी वाटत होती मला याची। कसं होणार, काय होणार। देवाला माझी काळजी कळली आणि त्याचं आयुष्य मार्गाला लावलं। जेव। आपण कितीही म्हटलं ना की माझ्या बरोबर माझं कुटुंब आहे, तरी प्रत्येकाचं स्वतःच असं एक कुटुंब असायलाच हवं। भावना, तू आत्ताचा नाही, तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा। भावनाई, तू अजूनही जागी आहेस? अहो आनंदी, मला झोप नाही लागत आहे, पण तुम्ही झोपा। हं? भावनाई, तू गाडे पाटील काकांना फोन लावशील? मला त्यांच्याशी बोलायचंय। आत्ता? आनंदी, आता खूप उशीर झालाय। मी उद्या सकाळी तुम्हाला फोन लावून देते। हं? प्लीज भावना, एकदा। आनंदी, भावनाई, ते माझे फ्रेंड आहेत, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकते। थांबा। भावना मॅडम? हा बोला मॅडम। हॅलो, हा मी बोलते। अच्छा आनंदी बाळा, अगं तू झोपली नाहीस अजून? केवढा उशीर झालाय? मला झोपच येत नाहीये। भावनाई पण जागी आहे। भावनाई कसला तरी डीप विचार करते। हो का? अच्छा बाळा, मग एक काम करतेस, भावना आईला जरा फोन देऊ शकतेस का? आणि तू डोळे मिटून झोप आता, उशीर झालाय बघ. ओके।
हॅलो. एक्स्ट्रीमली सॉरी हा. तुम्हाला एवढ्या रात्री उशिरा फोन केला, तुम्हाला डिस्टर्ब केलं. अहो डिस्टर्ब तर तुम्ही वाटताय मॅडम. काही झालंय का? एनी प्रॉब्लेम? ॲक्च्युली माझ्याही घरी तुमच्यासारखाच लग्नाचा विषय चालू आहे माझा. काय? लग्न? हो, आणि मला लग्न नाही करायचं आहे. म्हणजे मला लग्नच नाही करायचं आहे. अहो काय का पण? जेव्हा व्हायला हवं होतं तेव्हा झालं नाही, आणि आता माझी इच्छाच नाही आहे. माझ्यासाठी लग्न हा विषय कायमचा बंद झालाय, आणि म्हणूनच माझ्या घरचे जरा पॅनिक आहेत. अहो मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ. होईल सगळं ठीक. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. ठेवते मी आता फोन. आनंदींना झोपवायचं आहे. हो मॅडम. झोपा. हो ना मॅडम, लग्न करायचंच नाही का पण? सरप्राईज. ते हो 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 ते पेस्ट्री वगैरे सगळं अचानक. काही सांगशील का काय झालंय ते? हनी हनी हनी, आज मी खूप जास्त खुश आहे, कारण आज आपल्या शॉप मध्ये पहिलं सेल झालंय. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन्स हॅरी. थँक्यू सो हॅपी फॉर यू. थँक्यू हनी. काय रे? पण हे मला आत्ता का सांगतोय? घरी आल्या आल्या सांगायला हवं होतंस ना. आणि तुला माहितीये ना मगाशी काय परिस्थिती होती ते. शिवाय मी पेस्ट्री ऑर्डर केली होती आणि ती सुद्धा आली नव्हती, म्हणून तुला सांगितलं नाही. बरं ते सो, मला सांग पेस्ट्री कशी आहे? पेस्ट्री अगदी तुझ्यासारखी स्वीट स्वीट. थँक्यू. हॅरी, तुला खरं सांगू का, आपण जेव्हा प्रेमात पडलो तेव्हा माझं एकच स्वप्न होतं, तुला खूप मोठा बिझनेसमॅन झालेला मला बघायचं होतं. त्यामुळे आता सगळं काही नीट आहे, तर तू तुझ्या कामावर फोकस कर, म्हणजे सगळं काही नीट होईल. नक्की हनी, नक्की. आणि तुझं प्रत्येक स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. हे बघ, आज ना आपला बिझनेस एक छोटं स्टार्टअप आहे, पण लवकरच आपलं स्टार्टअप खूप मोठं होणार आहे. शहरातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या ब्रांचेस असतील. मोठमोठ्या फॅक्टरीज कडून आपण आपलं फर्निचर तयार करून घ्यायचं. अख्ख्या देशात आपण आपलं फर्निचर सेल करायचं. हॅरी, तुझा प्रत्येक ड्रीम कम्प्लीट होऊ दे. आणि तुझं नाही हं? आपलं ड्रीम. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.